मृणालताई नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. एक फोटो काढायचा होता जरा, नंतर देणार ते सगळ्यांना. गेलात ना तुम्ही या जगातून, इच्छा मरत नाही तुमच्या अजून. ते आमचे आजोबा, सॉरी काय आहे ना, ते बरेच वर्ष झाली गेलेत, पण तरी ते इथेच आहेत. ते नेहमीच म्हणायचे देवाला, देवा मला वर दे वर दे. देवानं वेगळं ऐकलं, देवाला वाटलं देवा मला वर नाही. ते गेलेच, ते तिकडेच आहेत अजून. पण असू दे, ते इकडेच घुटमळत असतात. प्लीज जरा शांत बसा ना. ते आपल्याकडे आलेत, कॅफेचं उद्घाटन आहे आपलं. मृणालताईंचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सुंदर हा शब्द सुद्धा कमी वाटावा अशी तुमची पर्सनॅलिटी आहे आणि सगळ्यांनाच हेवा वाटतो की आपली बायको पण अशीच पाहिजे. त्यांना मी खरी कशी अजून माहिती नाहीये. म्हणजे आता हळूहळू आम्हाला पण कळेल खऱ्या कशा. सगळे ऍक्टर्स येतील ते सगळे सांगतील ना. तेच आम्हाला सांगतील की मृणाल कुलकर्णी दिग्दर्शिका म्हणून कशा आहेत. तर तिकडेच मला वळायचंय की दिग्दर्शिका म्हणून तुमचा हा दुसरा सिनेमा आहे, तर काय एक्सपिरियन्स? दिग्दर्शिका म्हणून हा माझा दुसरा अनुभव. पहिला अनुभव प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तो इतका छान लोकांनी त्याला प्रतिसाद दिला की माझी थोडी हिंमत वाढली. आणि रमा माधव बघितलाय ज्यांनी, त्यांच्या असं लक्षात आलं असेल की जरा जास्तच वाढली हिंमत माझी. मी जेव्हा विचार केला की मला दुसरा सिनेमा कसा बनवायचा आहे, तर प्रेम कहाणी आता सारख्याच बनत आहेत, मग काय वेगळं करू शकते. तर एक अशी व्यक्तिरेखा जिचं बोट धरून मी अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. रणजित देसाईंनी जिला आपली मानसकन्या मानलं, स्वामी कादंबरीतली रमा ही माझी पहिली भूमिका. ती कुठेतरी आपली पहिली भूमिका असते, ती आपल्या मनात असते ना कुठेतरी, आणि ती सारखी टकटक करत असते. तसं रमाने माझ्या सतत टकटक चालू ठेवली होती आणि मला वाटलं की हाच विषय मी निवडावा. कारण इतिहासात डोकावून बघायला खरं म्हणजे आपण घाबरतो, आणि घाबरण्याचं काहीच कारण नाही. ते आपलेच पूर्वज असतात, हे नाही का पूर्वज अधूनमधून टकटक करत असतात. म्हणून मी फार घाबरतो इतिहासाला. तुमच्या लक्षात येईल हळूहळू. नाही, पण मी तुमच्या बाजूची. इतिहास हा किती रंजक असू शकतो आणि तो किती नाट्यमय पद्धतीने दाखवता येऊ शकतो, ह्याचा एक प्रयोग करून बघायची मला इच्छा होती आणि म्हणून रमा माधव मी निर्माण. त्या बात. आणि इतका भव्य दिव्य सिनेमा खरं म्हणायला गेलं तर की बघतानाच अंगावरती काटा येतो की एवढा सगळा भव्य सेट आणि शनिवार वाडा त्यातल्या त्यात, आणि इतकी भव्य कलाकारांची फौज. ही मोठ बांधणं तसं सोपं नव्हतं, आणि ही मोठ तुम्ही कशी काय बांधली? मला वाटतं आपण कोणतीही गोष्ट खूप पॅशनेटली करतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात. म्हणजे शनिवार वाड्यामध्ये आजपर्यंत कोणताही चित्रपट शूट झालेला नव्हता, पण आम्हाला परमिशन मिळाली. जे आम्हाला तिथे मिळालं नाही ते आम्हाला नितीन देसाईंनी उभं करून दिलं. रवी दिवाणसारखे फाईट मास्टर मिळाले, सरोज खान यांच्यासारख्या नृत्य दिग्दर्शिका मिळाल्या, आणि आनंद मोडक यांच्यासारखे संगीतकार मिळाले, राजीव जैन यांच्यासारखे कॅमेरामॅन मिळाले. त्यामुळे हे 5 लोक माझ्या पाठीशी एवढे खंबीरपणे उभे होते, आणि त्यांच्याबरोबर जबरदस्त कास्ट आणि अत्यंत साधं सोपं आणि गोड स्क्रिप्ट. त्याच्यामुळे आय थिंक या सगळ्यांमुळे ही फिल्म एवढी जोरात चालली आहे. नक्कीच. आणि रिस्पॉन्स तुम्ही सगळेजण पाहताच आहात. सगळीकडे हाऊसफुल चाललाय सिनेमा, आणि मला सगळे तिकीट नाही मिळालं. मी खूप प्रयत्न केलाय, पण मी शेवटी सांगितलं मी पुण्याचा आहे, मग मला एक तिकीट दिलंय त्यांनी. मृणालताई जोडा सुपरहिट आहे. अरे वाह. एक फोटो काढायचा होता जरा, नंतर देणार ते सगळ्यांना. सगळ्यांनी आणलेत आपले आपले फोटो, देणार तुम्हाला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या सिनेमाच्या निमित्तानं एक नवीन फ्रेश जोडी मृणालताई तुम्ही सगळ्यांच्या समोर आणलेली आहे. पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे. जोरदार टाळ्या. सिनेमामध्ये एक रमाबाई दुसऱ्या रमाबाईंना डिरेक्ट करत होत्या, तर ज्या रमाबाई आहेत त्यांना विचारूयात की टेन्शन होतं डोक्यामध्ये, कारण मॅडमनी पूर्वी रमाबाई केलेली आहे आणि ते कॅरेक्टर खूप हिट झालंय, खूप गाजलंय, लोकांच्या मनामध्ये आहे. टेन्शन खरं सांगायचं तर आधी नव्हतं, आता मला हळूहळू ते टेन्शन वाटायला लागलं. खरं जेव्हा पहिले पोस्टर झाले आमचे, तेव्हा मृणालताई आणि रवींद्र सरांचा फोटो त्याच्यावर होता, तर त्यांना असं वाटायचं की मृणालताई रमाची भूमिका करतात. त्यामुळे ते मला विचारते तू कोणाची भूमिका करते? मी पण रमाचीच भूमिका करते. त्यामुळे असं अजूनही लोकांच्या मनावर ते इतकं आहे की मृणालताई आणि रमा. तर पण ही किती छान गोष्ट आहे की तिला असं वाटलं की आपली इतकी जवळची भूमिका ही मुलगी करेल, आणि अर्थातच तिच्याकडनं इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या कळत न कळत, आणि फार मजा आली अर्थात. आणि दडपण तिने मला कधी दिलं नाही, त्यामुळे आम्ही एकत्रितपणे माझी रमा शोधली आहे. वाह 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 वाह. आलोक, तुमचंही मनापासून स्वागत. या सिनेमाच्या निमित्तानं एक ग्रँजर एंट्री तुम्ही घेतलेली आहे इंडस्ट्रीमध्ये. घोडेस्वारी हे आत्ता शिकलात की पूर्वीपासून येत होतं? लहानपणी सारसबागेत बसलो होतो, त्यानंतर थेट आत्ता सारसबागेत बसलो होतो. म्हणजे तो घोडा चालत होता, घोडा पळणं हा वेगळा भाग, चालणं हा वेगळा भाग. त्यामुळे त्यानिमित्ताने शिकलो, पण तो शिकला पाहिजे प्रत्येकाने असं मी म्हणेन. कारण घोडा शिकणं हे
इतकी अद्भुत गोष्ट आहे हा. आणि तुम्ही तो माणूस राहत नाही. म्हणजे तुम्ही कोणीही असा घोड्यावर बसल्यावर आपल्याला असं वाटतं की आपणच आहोत ते नव्याने जन्म घेतलेले आणि या जगाचे मालक असं काहीतरी अद्भुत एक फिलिंग येतं घोड्यावर बसल्यावर. आणि घोडा चालवणं हे गाडी चालवण्यापेक्षा वेगळं आहे, कारण गाडीला काय मेंदू अक्कल काही नसते. घोडा चालवणं हा दोघांचा मिळून असणारा प्रवास असतो, त्यामुळे फारच मजेचा सगळा भाग आहे असं मला वाटतं. तर सिनेमामध्ये एक रमा नाहीये, 2-2 रमा आम्हाला बघायला मिळणार आहेत. आणखीन एक छोटी रमा आहे जिनं खूप गोड काम केलेलं आहे आणि आता आपण जोरदार टाळ्यांनी तिचं या मंचावरती स्वागत करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्रुती कारलेकर साठी. एक मिनिट इकडे ये. ही आहे आमची छोटी रमा. हो. तिचं नाव आहे श्रुती. हिने या सिनेमात एक अत्यंत गोड उखाणा घेतलेला आहे आणि उखाणा घेतल्याशिवाय शनिवार वाड्यात प्रवेश नसतो. मग सोमवार मंगळवार वाड्यात तरी प्रवेश का द्यायचा? सॉरी, पण आता कसं आहे, त्यांची आज्ञा आहे, त्याच्यामुळे तुम्ही उखाणा घेऊन जर आमच्या सोमवार मंगळवार वाड्यात प्रवेश केला तर आम्हाला खूप बरं वाटेल. शनिवार वाड्याचे तट भक्कम, तटाला बुरुज 9, बुरुजाला दरवाजे 5, माधवरावांचं नाव घेऊन पहिलं पाऊल टाकते शनिवार नाही सोमवार मंगळवार वाड्यात आज. ओहो, क्या बात आहे. जोरदार टाळ्या श्रुतीसाठी. छोटा पॅक बडा धमाका. छोटा पॅकेट. वा वा, कधी नव्हे तर तुम्ही काहीतरी चांगलं बोललात आज. तुम्हाला एक सफरचंद देणार मी खायला एक संध्याकाळी. फोटो काढायचा होता. फोटो नंतर सगळं नंतर आपलं ठरलेलं आहे. तू कितवीला आहेस? 6वी 6वी. आणि शाळेचं नाव? न्यू इंग्लिश स्कूल DS टिळक रोड पुणे. क्या बात आहे, सगळं सांगितलं यांनी ना. याच्या आधी कधी नाटकात वगैरे काम करायचीस? हो, मृणालताईंचा मुलगा विराजस दादा त्याच्याबरोबर मी 5 वर्षाची असल्यापासून नाटक करते. आता किती वर्षाची? मी 12. 12. क्या बात आहे. आणि मृणालताई, या रमाचा शोध तुम्हाला कसा काय लागला? तिने आत्ताच सांगितलं, माझ्या मुलाच्या विराजसच्या बरोबर ती नाटकात काम करायची. 5 वर्षाची होती, इतकी छोटी. आणि तेव्हाच आम्हाला लक्षात आलं होतं की बॉर्न टॅलेंट आहे. आणि छोटा पॅकेट बडा धमाका करेक्ट वर्णन केलेलं आहे. हा चित्रपट जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा मला अशी चुणचुणीत एक 10-12 वर्षाची मुलगी हवी होती. माझा तिचा त्यानंतर काही कॉन्टॅक्ट नव्हता आणि मला जाम भीती वाटत होती की आता मोठी दिसायला लागली असेल, दातबीत पडले असतील आणि कोणत्या स्वरूपात बघायला मिळेल काय ठाऊक. पण पहिला विचार तिचाच मनात आला. आणि जेव्हा मी तिच्याकडे गेलो तेव्हा मी बाकी आधी बघितलं की उंची किती वाढली आणि नंतर म्हटलं हसून दाखव, कारण असं कसं म्हणायचं ना, दात पडलेत का दाखव. आणि हसून दाखवलं आणि छान पडून आलेले दात बघितले तेव्हा मी हुश्य केलं आणि मला माझी छोटी रमा मिळाली. आधी दात पडले होते का? हो, झालेले आहेत कुठले पडून. झालेले पडून झाले होते की म्हणते. क्या बात आहे. पण या छोट्या रमानं सुद्धा खूप गोड अभिनय केलेला आहे खरं म्हणायला गेलं तर. आणि तुम्ही उखाणा सुद्धा खूप छान घेतलात. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत छोट्या रमासाठी सुद्धा. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.